तर बाबांनो, आम्ही गावातनं रात्रीचं तुम्हाला दाखवतो लाईव्ह टायमिंग 3:27 झालेत. तुम्ही बघू शकता. रात्री 3 वाजता आम्ही अचानक नियोजन लावलं, पुण्याला लग्नाला जायचं होतं सलुनी आणि चिक्क्याच्या. तर भावाला आपल्याला फोन केला सिद्ध्याला. सिद्ध्या घरात पूर्ण फुल टू फटाक येऊन झोपला होता आणि त्याचीच गाडी होती इर्टिगा. भावाला गाडीतनं उचलून कसा बरा टाकलाय गाडीत, पूर्ण चॉम झालाय. कसा आहे खरं, भावानं फोन उचलला खरं भावाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बुटकी आपली, बुटकीला पण म्हणलं एका फोनवर यायला लागते म्हणजे यायला लागते, मला बाकीचं काय माहित नाही. भाऊ पण एका फोनवर आला. ह्याला म्हणतात मैत्री. कवा पण कुठं पण कामाला मैत्री अशी कट्टर ठेवावं लागते की भाऊ कधी पण अडचणीच्या टायमाला एनी वेळ म्हणजे कधी पण निम्म्या रच्च्याला एक फोन लावला तर फोन कामाला आला पाहिजे. याला म्हणतात मैत्री. सख्या भावापेक्षा जास्त आम्ही मैत्री जपली. कसा झोपलाय तुम्ही बघा. आणि आम्ही आता ऑन द वे. मग काय पुढे आल्यानंतर ना सिद्ध्या उठला बघा झोपेतनं. उठल्यानंतर ना मस्तपैकी आम्ही गाणी बिणी लावून एक नंबर टॉपच्या असे दंगा मस्ती करत आम्ही निघलो बघा. वेळाच्या घाटामध्ये पोचलो बघा. वेळाच्या घाटाच्या अलीकडे तिथं मस्तपैकी चहा पिवा म्हणलं, कारण थंडी वाजायला तिथले. त्यामुळे चहा देऊन पिरून सकाळी नवलेब्रिजला पोचलो. सगळ्यासनी रांडीच्यासनी म्हणलं पहिला नाश्ता करून घ्या, कारण आता झोपायला जायचं म्हटलं. सकाळी 7 वाजता म्हणलं नाश्ता बिष्टा केलं रूम मध्ये आलो बघा. सुधीर भाऊनं रूम बुक करून ठेवलेली, फक्त इथं नटीची कमी होती. सगळ्यांनी म्हटलं आता एकाच खोटवर सगळेजण पडायचं आडवं तिडवं, फक्त नटी नाही म्हटलं. एकमेकाचे काढा म्हटलं, एकमेका सप्पाई मारून घ्या म्हटलं. आता मग काय सकाळी उठलो रूम मधनं, पहिला दाढी बिडी करून घ्या म्हटलं, कारण लग्नात जायचं होतं त्यामुळे म्हटलं टॉपचं आहे. मग काय रूम मधनं आंघोळ बिंघोळ करून बाहेर आलो बघा. खाली आलो तर सुधीर भाऊ आलो, कारण सुधीर भाऊने सगळी रूम बिम बुक करून ठेवलेली आम्हाला रात्रीची. मस्तपैकी आम्ही झोपलो तिथनं सकाळी उठून आंघोळ बिंघोळ करून आम्ही परत सुधीर भाऊ सोबत नाश्ता करायला आलो. पावभाजी विद्या मॅडम पण आलते बघा तिथं आमच्यासोबत नाश्ता करायला. मस्तपैकी नाश्ता बिष्टा केलो. विद्या मॅडम पण आपल्या लय मोठ्या फॅन आहेत, त्यामुळे भेटायला आले होते. त्यानं भेटलो, भारी वाटले त्यासनी बिन. मग काय तिथनं निघलो बघा. पुण्यात आलो बघा. पुण्यात आल्यानंतर आपले सगळे कार्यकर्ते आले. पाण्या पण आला रांडाचा. लय दिवसानं 1 वर्षानं गाठ पडला रांडाचा. मग काय संध्याकाळी लग्नाचा अजून अक्षरा पडत होता, त्यावर म्हटलं 90 लावूया म्हटलं, त्याशिवाय काय करमणार नाही म्हटलं. आणि आपला 90 लावल्याशिवाय काय बेत होणार नाही म्हटलं. मस्तपैकी 90 लावलो. भावाचं लग्न लागले एकदाशी म्हटलं. आपण जाम खुश होता, मस्त डान्स करत होता. आणि तिथं आपल्याला रामभाऊ भेटला, दिल जल्ले रामभाऊ लय दिवसानं भेटल्यानं. त्यामुळे कसं झालं माहिती, भावानं लग्न केलाय, त्या लग्नाला काय बोलणं होतं, त्यामुळे इथंच अक्षदा टाकतो भावा म्हटलं. मग काय लय दिवसानं भेटल्यामुळे थोडा गप्पा गोष्टी केल्या बघा. सगळी भरपूर रील स्टार आपल्याला भेटलेली. आणि सगळ्यात दिलदार म्हणजे विएन आप्पाच भेटलं. पाण्या बिन्या सगळे अण्णा तीन सगळे भरपूर रील स्टार भेटले. तर कसा वाटला भाऊ ब्लॉग लाईक करा.